हॅलो, सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजे स्केलर वेक्टर्समध्ये आपण दोन वेक्टरची ॲडिशन जर करायची असेल तर त्यासाठी आपण रेग्युलर अर्थमॅटिक वापरू शकत नाही. त्यासाठी काही जॉमेट्रिकल लॉज आहेत. त्यातला आपण लॉ बघितला होता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तसंच आता आपण पुढचं बघणार आहे. त्याचं इथं नाव आहे बघा लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर. लक्षात घ्या, जर दोन वेक्टरचं ॲडिशन करायचं असेल तर त्यासाठी आणखीन एक जॉमेट्री, जशी ट्रायंगल लॉ ही एक जॉमेट्रिकल मेथड होती तशी आणखीन एक जॉमेट्रिकल मेथड आहे. त्याचं नाव आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. व्हॉट इज लॉ ऑफ, जसं त्यात ट्रायंगल होता तसं व्हॉट हे इज पॅरलोग्राम. व्हॉट इज पॅरलोग्राम? तर आपण मराठीमध्ये म्हणतो समांतर भुज चौकोन. म्हणजे ज्याच्या समोरच्या साईड्स ह्या काय असतात, पॅरलल असतात. ज्याच्या समोरचे साईड्स जे असतात बरोबर आहे त्या काय असतात, पॅरलल असतात. अशा चौकोनाला आपण काय म्हणतो, समांतरभुज चौकोन. म्हणजेच काय, पॅरलोग्राम. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जॉमेट्रीचा कुठला शेप वापरणार आहे, पॅरलोग्राम वापरणार आहे. त्याचं नाव आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे. मग आता बघा, माझ्याकडे समजा दोन वेक्टर्स आहेत. एक आहे पी बार आणि दुसरा आहे क्यू बार. ह्यांच्या दोघांचं मला ऍडिशन करून त्यांचं रिझल्टन जो मिळेल तो काय मिळणार, आर बार. लक्षात आलं, इट इज कॉल्ड रिझल्टन. दोघांचं मिक्सिंग करून जी फायनल आन्सर त्याला आपण म्हणतो रिझल्टन. दोन वेक्टरचा रिझल्टन. तिसरा काय असतो, वेक्टर असतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला कुठला लॉ वापरायचा आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम. तर ह्या ठिकाणी मी आता खाली दाखवले बघा. तर माझ्याकडं एक पॅरलोग्राम आहे बघा, OACB. सगळ्यांना दिसला, एक पॅरलोग्राम आहे समांतरभुज चौकोन. याच्या समोरच्या बाजू ज्या आहेत बरोबर, याच्या समोरच्या ज्या बाजू आहेत एकमेकाला कशा आहेत, पॅरल आहेत. तर त्यातलं जो OA बार आहे दिसते बघा सगळ्यांना, OA. आता ह्याला एरो म्हणजे डायरेक्शन आहे. OA बार आहे तो आपण रिप्रेझेंट कशाने केलाय, पी बारने रिप्रेझेंट केलाय बघा. OA बार जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केलाय, पी बार रिप्रेझेंट केलाय. आणि OB बार जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केलेला आहे, क्यू बारने रिप्रेझेंट केलाय बघा. OB बार जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केलेला आहे, क्यू बारने रिप्रेझेंट केलेला आहे. मग आता मला सांगा, पी बार आणि क्यू बार ह्या काय झाल्या, पॅरलोग्रामच्या दोन लगतच्या बाजू झाल्या, समोरच्या नाहीयेत. लक्षात आलं, ह्या दोन्ही कशा आहेत, लगतच्या बाजू आहेत. सो दे आर रिप्रेझेंटेड. आता वेक्टर असल्यामुळे आपण नेहमी ते वाक्य येणारच आहे, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता मी तुम्हाला हळूहळू ह्या लॉ ऑफ पॅरलोग्रामचं स्टेटमेंट सांगायला चालू केलं बघा. बरं, टू वेक्टर्स सेम टाईपचे आहेत. टू वेक्टर्स ऑफ सेम टाईप रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वेक्टर आहे म्हणले की त्यांना मॅग्निट्यूड असणार आणि डायरेक्शन असणार. लक्षात. पण ह्याचं वैशिष्ट्य काय, तर जसं मागच्या याच्यामध्ये दोन साईड ट्रायंगलच्या होत्या तसं इथं दोन लगतच्या बाजू आहेत. लगतच्या बाजूला शब्द असतो ऍडजसंट साइड्स. लगतच्या बाजू, समोरच्या नाही आहेत, ह्या लगतच्या बाजू आहेत. बरं, टू ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. एका पॅरलोग्रामच्या ह्या दोन काय आहेत, लगतच्या बाजू आहेत. बरं, ओरिजिनेटिंग फ्रॉम, सुरू कुठनं झाले, दोघांचं मला सांगा, दोघांचं स्टार्टिंग पॉईंट किंवा मला आपण टेल म्हणतो एकाच ह्याच्यातून सुरू झालेत बघा, O पासून सुरू आहेत. बरोबर, पण ओरिजिनेटिंग म्हणजे काय, तिथून सुरुवात होणे. ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट, ओरिजिनेट फ्रॉम सेम पॉईंट, अशा तऱ्हेची इथे कन्स्ट्रक्शन आहे. मग आता असं जर असेल तर या पी बार प्लस क्यू बारचं उत्तर काय असणार आहे, आर बार. मग हा आर बार रिझल्ट नेमका कुठं असतो, तर अशा वेळेला दे रिझल्टन इज रिप्रेझेंटेड इन. आता दोन वेक्टरचा रिझल्टन तिसरा वेक्टरच, म्हणजे त्याच्याकडे पण काय काय असणार आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ऍडजस्टंट साइड ऑफ अ पॅरलोग्राम. बरोबर, ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट. देन देअर रिझल्टन, ह्या दोघांचा रिझल्टन जो आहे आर बार तो कुठं असणार आहे, देन देअर रिझल्टन इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचा जो मराठीमध्ये आपण म्हणतो कर्ण, इंग्लिशमध्ये काय म्हणणार, डायगोनल. जसं ट्रायंगल लॉ मध्ये थर्ड साइड ही काय होती, रिझल्टंट होती, तसं पॅरलोग्राम मध्ये जो पॅरलोग्रामचा डायगोनल आहे तो म्हणजेच काय असणार आहे, रिझल्टंट असणार आहे. पण इथं अजून एक प्रश्न उपस्थित राहिला बघा शिल्लक, त्याची डायरेक्शन कशी दाखवायची, अशी दाखवायची का अशी दाखवायची. बरोबर, मग त्यावेळेला शब्द वापरणार आहे डायरेक्टेड फ्रॉम. लक्षात घ्या, त्यावेळेला आपण इथे कुठला शब्द वापरणार आहे, इट इज डायरेक्टेड फ्रॉम द सेम पॉईंट. बरोबर, जो सेम पॉईंट आहे तिथून त्याला डायरेक्ट, तिथून सुरुवात झाल्यासारखा दाखवा, तिथून सुरुवात होणार. म्हणजे याचा एरो कसं येणार, असं येणार. म्हणजे हा आर बारची ही झाली मॅग्निट्यूड आणि ही झाली डायरेक्शन. लक्षात आलं. ह्याच्यासाठी आपण कुठल्या शेपचा वापर केला, ह्याच्यासाठी आपण पॅरलोग्राम या शेपचा वापर केला. म्हणून याचं नाव काय आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम. आणि ह्याच्या सहाय्यानं आपण दोन वेक्टरचं काय करू शकतो, ऍडिशन. सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू काय आहे,
आर बार आहे. पहिली थोडासा अंदाज आला. अनेकदा आता मी वर्डिंग करतो बघा. इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप बरोबर आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वेक्टर आहे म्हणजे तर मॅग्निट्यूड डायरेक्शन असणार आहे. बाय द टू ऍडजसंट साइड्स, हा शब्द महत्वाचा आहे. बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅलोग्राम, जसं इथं OACB आहे बघा, ऍडजसंट साइड ऑफ पॅलोग्राम. देन देअर रिझल्टंट, त्यांचा रिझल्टंट, देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड, तो देखील वेक्टर आहे, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय देअर डायगोनल. बाय देअर डायगोनल, त्यांचा जो डायगोनल आहे तो काय आहे, तोच काय असणार, रिझल्टंट असणार आहे. आता हे डायगोनलचं इथून इथं जर लेंथ मोजली झाली मॅग्निट्यूड, पण व्हॉट अबाउट डायरेक्शन, डायरेक्शन बद्दल जसं आपण ट्रायंगल लॉ मध्ये काय सांगितलं होतं, स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ लास्ट सेकंड वेक्टर, तसं ह्याच्यामध्ये कुठलं येणार आहे, ह्याच्यामध्ये काय येणार आहे, स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट, जो त्यांचा सेम पॉईंट होता तिथून तो काय होतो, स्टार्ट होतो. स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट म्हणजे इथून हा काय होतो, सुरुवात होतो. ही ह्याची झाली डायरेक्शन, ही झाली मॅग्निट्यूड. म्हणजेच थोडक्यात पी बार प्लस क्यू बारचं उत्तर आपल्याला काय मिळालं, आर बार. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन यासाठी आपण पॅरलोग्राम या शेपचा वापर केलाय. पॅरलोग्राम या शेपचा वापर केलाय म्हणून याचं नाव काय आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम. बरोबर आहे. OA बार कशाने रिप्रेझेंट होता बघा, पी बारनं. OB बार कशाने रिप्रेझेंट होता, क्यू बारनं. OACB या पॅलोग्रामच्या ह्या दोन काय झाल्या, ऍडजसंट साइड्स. मग त्यावेळेला ह्यांचा जो डायगोनल आहे म्हणजे डायगोनल OC बार, OC बार हा काय झाला, डायगोनल. हाच काय असतो तुमचा रिझल्टंट असतो. हाच काय असतो, पी बार प्लस क्यू बारचा हा काय असतो, रिझल्टंट. आणि ती डायरेक्शन कुठून असते, सेम पॉईंट. त्यांचा जो सेम पॉईंट आहे म्हणजे याला आपण म्हणतो स्टार्टिंग पॉईंट किंवा टेल पॉईंट, या दोघांचं कॉमन आहे बघा. तर इथून तो सुरुवात होतो म्हणून स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट. तर इथून याची डायरेक्शन दाखवायची. यालाच म्हणायचं लॉ ऑफ पॅलोग्राम ऑफ वेक्टर्स. यालाच काय म्हणायचं, लॉ ऑफ पॅलोग्राम ऑफ वेक्टर्स. सगळ्यांना लक्ष आलं याच्यामध्ये. तर मी तुम्हाला ऍक्च्युअली याच्यामध्ये दाखवतो. आता बघा आपण याच्यामध्ये बघू शकतो, दिसते सगळ्यांना. जेवढे महत्वाचे पॉईंट आहे त्या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करतोय, हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. पॅरलोग्राम, लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नाही बघा. इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, बघा आपलं हे दोन्ही कुठून स्टार्ट झालते, सेम पॉईंट कडून स्टार्ट झालते. बरोबर, आपले हे दोन्ही कुठून चालू झाले होते बघा, टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट म्हणजे आपला O होता. बरोबर, स्टार्टिंग पॉईंट ऑफ सेम पॉईंट. द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट म्हणजे त्यांच्या टेल्स जे आहेत म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो कुठं आहे, सेम पॉईंट म्हणजे O पण सुरू झाला. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. वेक्टर म्हणले की पी बार आणि क्यू बारला काय असणार, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. पण हे दोन्ही कशा असल्या पाहिजेत, त्या पॅरलोग्रामच्या कशा असल्या पाहिजेत, दोन ऍडजसंट साइड असल्या पाहिजेत, समोर समोरच्या असता कामा नये. बाय द टू, लगतच्या बाजू, टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. देन अशा वेळेला लक्षात ठेवा, देन त्यांचा रिझल्टंट आर बार कुठं असणार, देन रिझल्टंट वेक्टर इज. आता तो देखील वेक्टरच आहे त्यामुळे त्याला देखील काय असणार, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे वाक्य सारखं येणार आहे. देन देअर रिझल्टंट वेक्टर इज गिव्हन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम. म्हणजे आर बार जो असणार आहे तो कुठं असणार आहे, पी बार आणि क्यू बार ऍडजसंट साइड आहेत. तर ह्या डायगोनल जो आहे, कर्ण जो आहे, हाच याचा काय असणार आहे, रिझल्टंट असणार. ही झाली याची लेंथ मोजली म्हणजे काय झाली, मॅग्निट्यूड. व्हॉट अबाउट डायरेक्शन, जे डायरेक्शन दिले बाय द डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजे हा कुठनं सुरू व्हायचा, एरो आपण कुठनं दाखवायचा, इथून सुरू झाल्यासारखा, स्टार्टिंग ऑफ द सेम पॉईंट, सेम पॉईंट पासून सुरू झाल्यासारखं दाखवायचं. म्हणजे थोडक्यात पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू काय होणार, आर बार. सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू डायगोनल काय असणार आहे, आर बार असणार. ह्यालाच काय म्हणायचं, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. यालाच म्हणायचं पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. सगळ्यांना लक्षात आलं. अनेकदा वाचा बघा. इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट म्हणजे पी बार प्लस क्यू बार, आणि ते कुठनं सुरू झाले होते, O बार पासून. बरोबर आहे. त्यानंतर आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट साइड्स, दोन लगतच्या बाजू कोणाच्या, ऑफ पॅरलोग्राम. देन देअर रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर बार इज गिव्हन इन, आता तो पण वेक्टरच आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल. जसं ट्रायंगल लॉ मध्ये थर्ड साइड ही काय असते, आपलं
रिझल्टंट असते, तसं पॅरोग्राम मध्ये कोण असतं, डायगोनल हा रिझल्ट ऑफ द पॅरोग्राम. आणि त्याचं ॲरो कसं दाखवायचं, स्टार्टिंग फ्रॉम द सिम्पल ओ पासून सुरू होणार त्याचं डायरेक्शन दाखवायचं. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जे केलं होतं त्याप्रमाणे दिसेल बघा. पी बार प्लस क्यू बार याचा सेम पॉईंट कुठला होता, ओ बार होता. ओ होता, इथून हा स्टार्टिंग पॉईंट डायगोनल दाखवणार आहे. सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू काय असणार आहे, आर बार असणार आहे. लक्षात आलं. याला म्हणायचं पॅरलोग्राम लॉ. आता हे जर पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार आपण जे म्हटलंय हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे आपल्याला पॅरलोग्राम लॉ आता काय करायचं, प्रूव्ह करायचं. आपल्याला ट्रायंगल लॉ प्रूव्ह करायला नव्हता बघा. ट्रायंगल लॉ ओनली कशाला होता, स्टेट करायला होता. पण पॅरलोग्राम लॉ आपल्याला स्टेट आणि प्रूव्ह, थोडक्यात पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार हे पॅरलोग्राम लॉ आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आलं. पुढचा क्वेश्चन, याचा क्वेश्चन कसा असेल बघा, सांगा बघू. याचा क्वेश्चन कसा असू शकतो सांगू शकताय बघा. जसं स्टेट पॅरोग्राम लॉ होता तसं काय क्वेश्चन असेल, काय असणार आहे क्वेश्चन, प्रूव्ह पॅरलोग्राम लॉ, प्रूव्ह पॅरलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. म्हणजे थोडक्यात पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार जे आलं तर डायगोनलचं, हे आपल्याला काय करून दाखवायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग अशा वेळेला आपण काय म्हणतो, प्रूफ म्हणतो. अशा वेळेला आपण काय म्हणतो, प्रूफ म्हणतो. बरोबर. मग आता मी तुम्हाला प्रूफ दाखवायला चालू करू. ह्या डायग्राम मध्ये दाखवतो बघा. सो वी हॅव अ पॅरलोग्राम ओ ए सी बी. आपलं एक पॅरलोग्राम आहे, त्याचं नाव काय, ओ ए सी बी आहे. ओ ए बार कशाने रिप्रेझेंट झालाय, पी बारनं. ओ ए बार कशाने रिप्रेझेंट झालाय बघा, पी बारनं. तसंच ओबी बार कशाने रिप्रेझेंट झालाय बघा, क्यू बारनं. लक्षात. मग आता मला सांगा, या ठिकाणी ओबी बार आणि एसी बार हे एकमेकाला कसे आहेत मला सांगा बघू. ओबी बार आणि एसी बार एकमेकाला मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि यांची दोघांचं एकमेकाला कसे आहेत, पॅरल आहेत. हे दोन्ही एकमेकाला पॅरल आहेत. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही एकमेकाला काय आहेत, सेम आहेत. म्हणजे ओबी बार इज इक्वल टू एसी बार म्हणजेच कोण, क्यू बार. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला पॅरल असल्यामुळं हा क्यू बार असेल तर इनडायरेक्टली हा पण काय झाला, क्यू बार झाला. बरं. मग लक्षात ठेवा. आता इथं मी सोडतो. ह्या ठिकाणी मला सांगा, हे दोन कोण झाले, ट्रायंगल लॉ आपण वापरूया. ट्रायंगलचे काय झाल्या, दोन बाजू. बरं. मग मला सांगा, दीज आर द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मग अशा वेळेला ट्रायंगल लॉ का सांगतो, थर्ड साइड. थर्ड साइड म्हणजे कोण असणार, ओसी बार. ही काय असणार आहे, रिझल्टंट. त्यामुळे पी बार प्लस क्यू बारचं उत्तर काय येणार, बाय ट्रायंगल लॉ इथेच काय येणार, आर बार. सो पी बार प्लस क्यू बार कुठला येणार, आर बार. आर बार कशावर आला, ओसी वर आला. आर बार कशावर आला, ओसी वर. आणि स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. हा झाला फर्स्ट वेक्टर, झाला सेकंड वेक्टर, हा एरो झाला. मला सांगा, ओसी बार हा आपला काय झाला, ट्रायंगल लॉ प्रमाणे रिझल्टंट झाला. ओसी बार हा आपला ट्रायंगल लॉ प्रमाणे काय झाला, रिझल्टंट. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, हा ओसी बार म्हणजेच ह्या पॅरलोग्रामचा कोण आहे, डायगोनल आहे. हा ओसी बार म्हणजेच पॅरलोग्रामचा कोण आहे, डायगोनल आहे. आणि आपलं तेच म्हणणं होतं की पी बार प्लस क्यू बारचं उत्तर जे आर बार आहे ते म्हणजेच कोण आहे, डायगोनल आहे. ते म्हणजेच कोण आहे, डायगोनल आहे. अशा रीतीने आपण हा लॉ प्रूव्ह करू शकतो. मी काय म्हणलं लक्षात आलं. अनेकदा सांगतो बघा. आपण डायग्राम काढली, समजा हा क्वेश्चन तुम्हाला पडला. काय क्वेश्चन पडला, प्रूव्ह पॅरोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. असा जर क्वेश्चन पडला तर प्रूफ करताना हे पुन्हा ड्रॉ करायचं. ड्रॉ केल्यावर मला सांगा, ह्याच्यामध्ये ओ ए बार इज रिप्रेझेंटेड बाय पी बार, ओबी बार रिप्रेझेंटेड बाय क्यू बार. दोन ऍडजस्टंट साइड पाहिजे. बरोबर आहे. आणि ओसी बार कोण आहे, ओसी बार लक्षात ठेवा, अजून आपल्याला माहित नाही, हा फक्त डायगोनल आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, डायग्राम मध्ये ओबी बार आणि एसी बार दिसते सगळ्यांना. ओबी बार आणि एसी बार, ओबी बार आणि एसी बार एकमेकाला पॅरल आहेत. त्यामुळे त्यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशा सेम आहे. त्यामुळे हे पण काय झालं, क्यू बार. मग हा जर क्यू बार असेल तर हा पण काय झाला, क्यू बार. मग आता इथं मला सांगा, मी हाफ सेक्शन जर बघितला तर हे काय झाले, ओ ए आणि एसी ह्या काय झाल्या, ट्रायंगलच्या दोन साइड्स. आता आपण ट्रायंगल लॉ कडे येऊया. आणि अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ द थर्ड साइड म्हणजेच कोण असते, रिझल्टंट. म्हणजेच मला सांगा, इथं आता ओसी बार हाच काय झाला, थर्ड साइड झाली. ओसी बार म्हणजेच काय, थर्ड साइड म्हणजे कोणता रिझल्टंट वेक्टर झालं. आणि ते डायरेक्शन कशा असते, स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. हा झाला फर्स्ट वेक्टर, हा झाला सेकंड वेक्टर. त्यामुळे इकडे येणार आहे बरं. म्हणजे ओसी बार होती, ह्या ठिकाणी काय असणार आहे, रिझल्टंट असणार आहे. पण ओसी बार हाच आपल्या पॅरलोग्रामचा कोण आहे, डायगोनल आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पी बार आणि क्यू बारचा रिझल्टंट कशावरती आला, डायगोनल वरती आला, आर बार. आणि तेच आपलं लॉ पॅरलोग्राम सांगते. तेच आपलं काय सांगते, लॉ पॅरलोग्राम. ओसी बार इज इक्वल टू आर बार. आणि हाच कोण आहे आपला ट्रायंगलचा कोण आहे, डायगोनल आहे. हाच कोण आहे आपला ट्रायंगलचा डायगोनल. म्हणजे पी बार प्लस क्यू बार ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं, आर बार. आणि आर बार कुठं आहे, डायगोनल वरती आहे. आर बार कुठं आहे, डायगोनल वरती.
सो वी कॅन प्रूव्ह, आणि हाच आपला लॉ ऑफ पॅरोग्राम होत. म्हणजे लॉ ऑफ पॅरोग्राम आपण इथं काय करून दाखवला, प्रूफ करून दाखवला. लॉ ऑफ पॅरोग्राम काय करून दाखवला, प्रूफ करून दाखवला. लक्षात आलं सगळ्यांना. त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला, हा क्वेश्चन आपल्याला कशाला पडू शकतो, हा क्वेश्चन आपल्याला प्रूफला पडू शकतो. लक्षात आलं मी काय म्हणलं ते, सगळ्यांना लक्षात आलं याच्यामध्ये. तर आणखीन एकदा मी तुम्हाला सांगतो, हा लॉ आपला प्रूव्ह करायला सांगितला तर हा कसा विचारू शकतात बघा, कसा याच्यामध्ये पडू शकतात जरा सगळ्यांना लक्ष द्या. याच्यामध्ये प्रूफ, आता मला सांगा या ठिकाणी आपण काय काय केले. आता इथे ह्या ठिकाणी आपल्याला एक काय दिसते, एक पॅराग्राम दिसतोय OACB, बरं. मग आता ह्या ठिकाणी मला सांगा OA बार, बरं. या ठिकाणी मला सांगा OA बार प्लस AC बार. आता मला सांगा OA बार प्लस AC बार. आता हे दोन्ही एकमेकाला काय पॅरल आहेत, तेव्हा हा क्यू बार असल्यामुळे हा पण काय झाला क्यू बार. मग या ठिकाणी आपण आता फक्त हा जर ट्रायंगल बघितला OAC, तर ह्या झाला ट्रायंगलच्या दोन साइड्स. मग बाय ट्रायंगलला OC बार म्हणजेच काय असणार बार. थोडक्यात OA बार प्लस AC बार इज इक्वल टू काय, OC बार. पण AC आणि OB एकमेकाला सेम आहेत कारण पॅरल आहे, त्यामुळे तो काय असणार आहे क्यू बार. मग आता लक्षात ठेवा OA म्हणजे P बार, बरोबर. AC म्हणजे क्यू बार. सो P बार प्लस क्यू बार इज इक्वल टू OC बार म्हणजेच R बार. आणि R बार हा कुठं आलाय बरोबर, R बार कुठं आलाय बरोबर डायगोनल वरती. म्हणजेच थोडक्यात P आणि Q चं उत्तर जे आहे ते कुठं आलं, रिझल्टंट पॅरोग्राम मध्ये कुठं आला, OC बार म्हणजे डायगोनल वरती आला. हेच त्याचं काय आहे प्रूफ आहे. हेन्स इट इज प्रूव्ड. आपण हेच प्रूव्ह करून दाखवलं. P बार प्लस क्यू बार इज इक्वल टू R बार असतो आणि तो बरोबर कुठे येतो, OC वरती. आणि OC म्हणजेच आपल्या पॅरोग्रामचा कोण आहे, डायगोनल आहे. दिस इज द प्रूफ. त्यामुळे अशा रीतीने आपल्याला हा क्वेश्चन पडू शकतो. स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ पॅरोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन. सगळ्यांना लक्षात आलं. अनेकदा आपण लॉ ऑफ पॅरोग्रामचं स्टेटमेंट बघूया. इफ द टू वेक्टर ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरोग्राम ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट, then their resultant is represented in magnitude and direction by their diagonal starting from same point. हा सेम पॉइंट जो आहे तिथून तो काय होतो, स्टार्ट होतो. लक्षात आलं. असं आपल्याला प्रूफ माहित पाहिजे. आणि एकदा सांगतो, ट्रायंगल लॉचं फक्त आपल्याला स्टेटमेंट आहे, ट्रायंगल लॉचं आपल्याला प्रूफ नाही आहे. पण पॅरोग्रामचं मात्र आपल्या सिलेबसला स्टेट आणि प्रूव्ह आहे. लक्षाला मी सांगितलेलं व्यवस्थित एक दोनदा करा याच्यामध्ये आणि हे करा. आणि नंतर परवा मी सांगितल्याप्रमाणे 25 ऑगस्ट पर्यंत आपली फी जी आहे ती भरा. मी नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट ऑडिओ ह्याच्यामध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंटसाठी जे आपले गुगल पे अकाउंट आहे किंवा IFSC कोड्स आहे ते मी टाकतो आपल्या पेरेंट्सना सांगून. स्टार्ट आता कोणाचे कितीही विषय असू देत, PCB PCMB स्टार्टिंगचे 4000 तेवढे भरा, म्हणजे आम्हाला इथे ऍडमिशन कन्फर्म करता येते. कारण शासनाकडनं आता आम्हाला सगळ्यांनाच जे आपल्या प्रशासन परवानगी देणार आहे ते लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी देणार. त्यामुळे जे आता पटापट फी भरणार आहेत त्यांचं लिमिटेडचं आपण ऍडमिशन करणार आहोत. लक्षात आलं. तेवढं कोऑपरेट करा.